लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये जीएसटी विभागातील 2 अधिकाऱ्यांना 20 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एका व्यावसायिकाविरोधातील कारवाईचा तपास पूर्ण करण्याच्या मोबदल्यात तब्बल 1,25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती। तक्रारदार व्यावसायिकाकडून जीएसटी अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला 1,25 लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली। त्यानंतर तडजोडी अंती 1 कोटी रुपयांवर व्यवहार निश्चित करण्यात आला। त्यातील पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले होते। दरम्यान मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत जीएसटी कार्यालयात कारवाई केली आहे। या कारवाईत राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि खासगी व्यक्ती अमित जाधव यांना 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। तसेच झडती दरम्यान पागे यांच्या कार्यालयातून 2 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून या घटनेमुळे जीएसटी विभागात मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित